श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 मे 2026 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत बुद्ध पौर्णिमा. या बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असे देखील म्हटले जाते, कारण ही पौर्णिमा वैशाख महिन्यात येते. हा दिवस गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गौतम बुद्धांना भगवान श्रीहरी विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. यंदा वैशाख पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होणार आहे आणि 1 मे रोजी रात्री 10:53 समाप्त होणार आहे. उदय तिथी लक्षात घेऊन बुद्ध पौर्णिमा उद्या शुक्रवारी 1 मे 2026 रोजी संपूर्ण दिवस साजरी केली जाणार आहे. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून सकारात्मक लहरी या प्रदान करत असतो. आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राला जल अर्पण केल्याने ताणतणावातून मुक्तता मिळते. चंद्रदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आर्थिक समस्या ह्या दूर होतात. तसेच पौर्णिमा तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन, संपत्ती, पैसा यामध्ये वाढ होते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. बुद्ध पौर्णिमा ही तिथी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार या वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा एक दिवा. कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन नजरदोष, आजारपण, पैशांची कमतरता यातून मुक्तता मिळेल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा आहे, हा दिवा लावल्याने कोणते शुभ फळ प्राप्त होते याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुद्ध पौर्णिमेला सकाळीच करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अगदी सकाळी सकाळी जेव्हा आपण देवांची पूजा करतो ना, त्याचवेळी हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या पवित्र दिवशी आपण या दिव्यासंबंधित हा एक उपाय केला तर याचा आपल्याला इच्छित परिणाम मिळत असतो. पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात आणि कर्जातून देखील मुक्तता मिळत असते. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिवा हा जो असतो ना तो आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. दिवा हा शुभ मांगल्याचे प्रतीक देखील मानला जातो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा आपण आपल्या घरात लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख, शांती व समृद्धी नांदते. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि भाग्योदय होतो. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांना कीर्ती मिळते.
कारण धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे आणि असे म्हटले जाते की अग्निदेवांना साक्ष मानून केलेली प्रत्येक कार्य उपाय हे यशस्वी होतात. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि प्रकाश ज्ञानाच्या स्वरूपात देव सर्वत्र व्यापतो. या ज्ञानप्राप्तीमुळे अज्ञानरूपी मानसिक विकार देखील दूर होतात. सोबतच जीवनातील सर्व कष्ट हे देखील दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 4 दिवे लागणार आहे. 4 मातीच्या पंत्या तुमच्याकडे असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त मातीचे दिवे कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका. चांगले दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. तुम्ही अगोदर ते वापरलेले असतील तरीही चालेल, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. किंवा मग तुमच्याकडे 4 प्रकारचे 4 दिवे आहेत, जसे की एखादा मातीचा दिवा आहे, एखादा पितळेचा आहे, एखादा पंचधातूचा आहे किंवा एखादा इतर धातूचा आहे, तर असे तुम्ही 4 दिवे घेतले तरीसुद्धा चालेल. आता हे 4 दिवे घेतल्यानंतरनं जर तुमच्याकडे तूप असेल तर या दिव्यांमध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. तूप घालणार असेल तर त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची पांढरी वात लावायची आहे आणि जर तुम्ही तेल या दिव्यांमध्ये घालणार असेल तर तुम्हाला जी वात तुम्ही लावणार आहे कापसाची ती तुम्हाला थोडीशी लाल पिवळी करायची आहे. त्याला थोडंसं हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करा किंवा जो कलाव्याचा धागा असतो ना त्याची वात तुम्हाला लावायची आहेत. म्हणजे तेलाच्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल पिवळी वात लावायची आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला पांढरी कापसाची वात लावायची आहे. यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये या झाडाला खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून या झाडाचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे. त्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला पहिला दिवा प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, ग्रहदोष हा देखील दूर होतो आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. तिथे दिवा लावल्यानंतरनं त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला पिंपळाचं पान भेटलं नाही तर एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे. सकाळीच छान तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा आवर्जून लावायचा आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिथे हा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला कर्ज तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्त करते. घरात पैशांचा ओघ वाढतो, पैशांच्या अडचणी दूर होतात, घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होते. त्यामुळे तुळशीपाशी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तिथे छान रांगोळी काढा. तिथे हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि या तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. आपलं स्वयंपाकघर जो आहे ना ते आपल्या घराचा, आपल्या वास्तूचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात दिवा हा आवर्जून लावावा असं मानलं जातं. या दिवशी जर आपण स्वयंपाकघरात दिवा लावला तर अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. आपल्या घरात कधीही अन्नधान्याचा तुटवडा हा जाणवत नाही. त्याचबरोबर जिथे अन्नपूर्णा प्रसन्न असते ना तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला किंवा पूर्व दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा. छान तुम्हाला गॅस शेगडीला हळद कुंकू लावून तिची पूजा जी आहे तर ती
करून घ्यायचे आहेत आणि ओम अन्नपूर्णादेव्य नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा जो दिवा आहे ना, हा दिवा तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, देवताचं मंदिर असेल, गणपतीचं असेल, जे कुठलं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तिथे मंदिरामध्ये हा दिवा तुम्हाला सकाळी लावून यायचा आहे। अग्निपुराणानुसार जो मनुष्य मंदिरात, देवळात या वैशाख पौर्णिमेला दीपदान करतो त्याला सर्व काही मिळतं। या दिवशी मंदिरात दीपदान करणारा विष्णू लोकाला प्राप्त होतो आणि असे म्हटले जाते की जोपर्यंत हा दिवा जळत असतो तोपर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतात, म्हणून तिथे मागितलेली सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात। दिवा आपल्याला जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोख मिटवण्यासाठी प्रेरित करत असतो। या व्यतिरिक्त हा दिवा लावल्याने सर्व पाप नष्ट होतात, जीवनात सौख्य, भरभराट, आयुष्य, आरोग्य, सुख, आनंद हा वाढत जातो आणि म्हणून मंदिरामध्ये या दिवशी तुम्हाला एक दीपदान जे आहे तर ते करायचंच आहे। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल, विहीर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा जो आहे तर तो लावू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या वैशाख बुद्ध पौर्णिमेला या 4 ठिकाणी दिवा लावायचाच आहे आणि सकाळी 12 वाजण्याच्या आत तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जर नाही शक्य झालं तर मग सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरातील दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि शत्रूंचा त्राससुद्धा नष्ट होतो। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।